गुरुर्ब्रह्मा विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्राय कृष्णाय वयं नमः। नमस्कार सर्व गुरुवर्य आणि आपल्या पर्सनल कॉम्प्युटर समोर आणि मोबाईल समोर बसलेल्या सर्व साधक भाविकांना मनोमन नमस्कार करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो। मागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये 24 तारखेला तिसऱ्या रविवारी आपण चतुश्लोकी भागवतातील पहिला आणि दुसरा श्लोक अभ्यासाकरता घेतला होता। आज आपण उरलेले तिसरे आणि चौथा श्लोक यावर विचार करणार आहोत। पण मध्ये मागच्या व्याख्यानामध्ये आणि आज यामध्ये जवळजवळ एक महिन्याचा खंड पडलेला आहे। त्यामुळे मागच्या महिन्यातील जे आपण 2 श्लोक पाहिले त्याच्यावर विचार केला, त्याची थोडक्यात उजळणी प्रथम करूया। महत्वाचे जे मुद्दे आहेत त्यावर एक धावती नजर टाकू आणि मग आजच्या व्याख्यानाची प्रस्तावना करून आपण तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकाकडे वळूया। मागच्या श्लोकामध्ये चतुश्लोकी भागवतातला पहिला श्लोक असा आहे, अहमेवासमेवाग्रे नान्यदयत् सत्परम पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्। याचा अर्थ असा की सृष्टीच्या प्रारंभी केवळ मीच होतो, सत नव्हतं, असत नव्हतं, आणि वर्तमान काळात जो तू पाहतोय तोही मीच आहे, आणि प्रलयानंतर जे शिल्लक राहील ते सुद्धा मीच असेन। याचा गूढ अर्थ असा की जगताच्या रूपामध्ये काही येत नाही आणि काही जात नाही, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र काहीतरी येते आणि काहीतरी जाते। जन्म आणि मृत्यू या 2 बिंदूंच्या मध्ये आपल्याला ती जाणीव होते। म्हणून येणे आणि जाणे हा एक केवळ भास आहे, आणि जे परमात्म तत्व आहे ते जसे आहे तसेच राहते। हा पहिला श्लोकाचा गूढ अर्थ आहे। दुसरा श्लोक असा आहे, ऋतेर्थयत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद विद्यादात्मनो मायाय यथा भासो यथा तमः। याचा अर्थ असा आहे की ही जी माया आहे हे एक शक्तिशाली आवरण आहे, आणि जे आपल्याला दिसतं, प्रतीत होतं, ते प्रत्यक्ष प्रतिबिंबासारखं असतं। एका चंद्राशिकाळी 2 चंद्र दिसतात, त्यामुळं माया ही त्या ईश्वरावर आवरण घालते। आपण मायाविषयी बरंच मागच्या वेळेस चिंतन केलं होतं, आणि माया ही एक शक्तिशाली आवरण आहे। आणि 3 प्रकारची त्रिगुणात्मक माया आपण मागच्या वेळेस पाहिली होती। की माया ही संपूर्ण कार्यशक्ती आहे, तिला कार्यशक्ती म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी। ती माया जी आहे ती सर्व जग निर्माण करते, ही पहिली व्याख्या। दुसरी, माया अनिर्वचनीय आहे। तिसरी व्याख्या, माया कोणतीच वस्तू नाही। या 3 परस्पर विरोधी व्याख्यातून आपण असं निष्कर्ष काढला की माया ही संपूर्णतः या जगाला आवरण घातलेली आहे। त्यामुळे जे परमतत्व सत्य आहे ते लपलेलं आहे। त्यामुळं आपण असं पाहिलं की या सृष्टीच्या निर्मितीमध्ये मायाच प्रमुख चाळ आहे, कारण जे स्फूर्ती झालेली आहे ईश्वराला, त्या स्फूर्ती म्हणजेच माया, आणि माया संपूर्ण जगाच्या दृष्टीने हे विश्व नटलेलं आहे। आता या सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये जे आपण मागच्या वेळेस विचार केला होता की सत आणि असत नव्हतं, ते अक्षरशः ऋग्वेदामधल्या 10व्या मंडलात 129 जे नासदीय सूत्र आहे, आणि त्या नासदीय सूत्राप्रमाणे हिरण्यगर्भ सूत्र आहे, त्यानंतर नारायण सूत्र आहे, आणि पुरुष सूक्त आहे। या सूक्तांमध्ये सृष्टीच्या उत्पत्तीविषयी सांगितलेलं आहे। पण वेळेवावी आपण आता मागच्या वेळेस सांगितलं होतं ते नासदीय सूक्तांमधले प्रमुख असे आपण मुद्दे घेऊ। हे नासदीय सूक्तामध्ये जे ऋषी आहेत ते प्रजापती परमेष्ठी आहेत, याचा देवता परमात्मा आहे, आणि सृष्टीच्या निर्मितीविषयी हे नासदीय सूक्त ना सदा उदासीदानी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे। या 7 मंत्र आहेत त्रिष्टुप छंदामध्ये।
या 7 मंत्रामध्ये काय म्हटलेलं आहे त्याची आपण एक जरा चटकन उजळणी घेऊ. मागच्या वेळेस आपण ही चर्चा केली होती की पहिल्या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की सतही नाही असतही नव्हतं. सुरुवातीला सृष्टीच्या प्रारंभी अंतरिक्ष नव्हतं, आकाशही नव्हतं, जलही नव्हतं. त्यामुळे फक्त काय होता तर अंधार, नुसता अंधार आणि काळ होता. दुसऱ्या मंत्रामध्ये म्हटले की त्या ठिकाणी अमृतही नव्हतं, मृत्यूही नव्हतं, रात्रही नव्हता आणि दिवसही नव्हता, हा भेदही नव्हता. आणि फक्त त्या ब्रह्माशिवाय एक व्यक्त जे तत्व होतं तेवढंच फक्त सृष्टीमध्ये होतं, बाकी काहीही नव्हतं. आणि जणू काही एक निर्वातानं एक स्वतंत्र अशी पोकळी त्या निर्वाताशिवाय, त्या ब्रह्मतत्वाशिवाय, म्हणजे ज्याला आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मवस्तू म्हणतो, त्याच्याशिवाय इथे काही नव्हतं. तिसऱ्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे तिथं फक्त अंधकार होता, म्हणजे अंधकारानेच अंधाराला व्यापलं होतं, काळोखानेच काळोख्याला पांघरून घातलं होतं. आणि तिथे एकच तत्व विद्यमान होतं, ते म्हणजे ब्रह्मतत्व होतं. चौथ्या मंत्रामध्ये असं म्हटलंय या परमात्म तत्वातून एक इच्छा निर्माण झाली, स्फूर्ती निर्माण झाली, आणि त्या स्फूर्तीमधून या परमात्म्याला सृष्टी करण्याची इच्छा निर्माण झाली. आणि मग अविद्यापासून म्हणजे मायेपासून सगळी विद्यमान सृष्टी निर्माण झाली. पाचव्या मंत्रात म्हटलंय जो बीजधारक पुरुष निर्माण झाला त्यानं काय केलं, खाली सृष्टी आणि वर सृष्टी केलेली आहे. पुरुष सूक्तामध्ये म्हटलेलं आहे की असा महान विराट पुरुष जो त्रैलोक्याला व्यापून उरला होता, कमरेखालची जे 7 त्यांनी भुवन निर्माण केले, कमरेच्या वर 7 निर्माण केले, आणि 4 वर्ण त्या शरीरात निर्माण झाले, म्हणजे मेंदूतून ब्राह्मण, याच्या खांद्यातून, बाहूतून क्षत्रिय, पोटातून वैश्य आणि पायातून शूद्र, अशा प्रकारचे 4 वर्ण निर्माण केले. 6वा मंत्र जो आहे त्या 6व्या मंत्रामध्ये या नासदीय सूक्तामध्ये ऋषींनी सर्व प्रश्नच विचारलेले आहेत, आपण उत्तरे दिलेली नाही. त्या सृष्टी कशी निर्माण झाली कोण जाणतंय, कुठून निर्माण झाली कोण जाणतंय, प्रथम देवता निर्माण झाल्या का प्रथम माणूस निर्माण झाला कोण जाणतंय, ही सृष्टी कुठून आली हे कोणी जाणतंय का, असं त्यांनी 6 प्रश्न मांडले. आणि 7व्यामध्ये या प्रश्नांची उत्तरं दिलेली की ही सृष्टी कशा प्रकारे निर्माण झाली, नाना प्रकारची वैविध्यपूर्ण सृष्टी कोणी केली, तर ती फक्त आकाशास्थ जो परमात्मा, स्वर्गस्थ जो देव आहे त्यांनीच निर्माण केलेली आहे. कारण तोच एकमेव निर्माण करू शकतो आणि तेच जगाचे स्वामी आहेत, फक्त तेच जाणत असावेत. पुढे ऋषी म्हणून गेलेले आहेत, कोणास ठाऊक ते तरी जाणतात की नाही. हे ट्वायलाइट व्हिजन म्हणजे ज्यावेळेस अंधार असतो, उजेड असतो, असं एक प्रकारचं व्हिजन त्यांनी घेतलेलं आहे. पण त्यांच्या या 7व्या मंत्रामध्ये हे निश्चित आहे की ही सृष्टी परमात्म्यानेच निर्माण केलेली आहे. ही सृष्टी निर्मवली सत्य आहे, तो परमात्मा सृष्टीला धारण करतो आणि त्यांनीच ही धारण केलेली आहे, असं 7व्या मंत्रामध्ये निश्चित प्रकारे आपल्याला दिसतं. आता परवा दहिवाते सरांनी तिन्ही चारी धर्मांचे असे तरुणात्मक अभ्यास आपल्यासमोर मांडला होता. मला आज मोह होतो की सृष्टी निर्मितीमध्ये बाकीच्या 2 धर्मामध्ये निश्चित काय सांगितलेलं आहे ते आपण एका मिनिटामध्ये पाहूया. जे ख्रिश्चन धर्म आहे हा ख्रिश्चन धर्म त्याच्यामध्ये बीसी आणि एडी आहे. एडी म्हणजे अॅनो डोमिनी म्हणजे आफ्टर द डेथ ऑफ जीसस क्राइस्ट, आणि बीसी म्हणजे बिफोर क्राइस्ट. आता या ख्रिश्चन धर्माला आज नोव्हेंबर आहे 2021, म्हणजे नेमके 2021 वर्ष झालेले आहेत, इसवी सन पूर्वी आणि इसवी सन नंतर. आता या ख्रिश्चन धर्मामध्ये जे त्यांचं पवित्र बायबल आहे ते हिब्रू भाषेमध्ये आहे, त्यामध्ये जेनेसिस 1 आणि जेनेसिस 2 या दोन्हीमध्ये या सृष्टीच्या कथा आहेत. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा गॉड स्टार्टेड क्रिएशन, जेव्हा ईश्वराने ही निर्मिती सुरू केली ईश्वराची, त्यावेळेस देव म्हणाला, गॉड सेड लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. हे 6व्या दिवशी झाले. आणि 7व्या दिवशी हे 6 दिवसात सृष्टी निर्माण झाल्यानंतर तो स्पेशल होलिडे होता आणि त्यांनी विश्रांती घेतली. आता जेनेसिस 1 आणि जेनेसिस 2 मध्ये फक्त याच्यामधला जो क्रम आहे पहिला दुसऱ्या याच्यामध्ये थोडासा फरक आहे, पण दोन्ही मधली जी मध्यवर्ती कल्पना आहे ती ही देवानी सृष्टी निर्माण केली असं स्पष्ट तिथे चित्र आहे. त्यामध्ये नंतर इस्लाम धर्म जो आहे
तो त्याला 1400 वर्ष झाले, 1400 वर्ष मोहम्मद पैगंबर जन्म झाला. आणि त्या कुराण सारमध्ये आमचे एक मित्र आहेत डॉक्टर खतीब, त्यांना मी म्हणालो की तुमच्या कुराणानुसार इस्लामिक वे ऑफ क्रिएशन हे काय ते मला सांगा. त्यांनी ते अरबी भाषेमधलं मला हिंदी त्याचा भाषांतर करून पाठवलेलं आहे. ते आता तुम्हाला मराठीत सांगतो. त्याच्यामध्ये जे कुराण साऱ्या 6वं प्रकरण आहे सृष्टिकर्ता नावाचं आहे, आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलंय आकाश जमीन, त्याच्यामध्ये असेच प्रश्न निर्माण केले. कोणी निर्माण केली, तुमच्याकरता पाणी कोणी आणलं, जमिनीवर बाग बगीचा कोणी फुलवला, झाडांना फळं फुलं कोणी आणले, हे झाडं फुलले कोणाच्या शक्तीमुळं, ही काय शक्ती तुमच्यात होती काय? ईश्वराशिवाय याचा दुसरा नियंता कोणीही असू शकत नाही. म्हणजे आपल्या हिंदू धर्माप्रमाणेच बायबल आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मामध्ये ईश्वर निर्मितीविषयी एक समानता आपल्याला दिसून येते. पण ऋग्वेदामध्ये आणि भागवत पुराणामध्ये, त्या भागवत पुराणामध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये सृष्टीची कशी उत्पत्ती झाली याची यथासांग वर्णन आहे, कालमापन आहे, आणि ते सर्व आपल्या भागवत पुराणामध्ये लिहिलेलं आहे. यावर काय होतं, मागच्या वेळेस आपण पाहिलं की अनेक मतांतर असतात, आणि जेव्हापासून हे माणसाला समज आली किंवा त्याला कळालं, जाणीव झाली, तेव्हापासून माणसाला हे जे प्रज्ञान आहे ऍडव्हान्स मध्ये, मी कोण आहे, कसा आहे, माझा या जीवनाशी काय संबंध आहे, माझं पृथ्वीतलावर काय माझं कर्तव्य आहे, याच्याविषयीचे प्रश्न आहेत ते मानव स्वतःला विचारू लागला. ऋषी मुनींनी ध्यान केलं, आणि आपल्याकडे 4 वेद आहेत, 6 षडदर्शन आहेत. त्याच्यामध्ये कनादांचं वैश्विक शास्त्र आहे, पतंजलीचं योगशास्त्र आहे, कपिल मुनीचं सांख्यशास्त्र आहे, जैमिनीची पूर्वमीमांसा आहे, आणि त्यावरच त्यांचे गुरु व्यास यांनी त्यावर केलेली उत्तरमीमांसा आहे. यापुढे पुन्हा तत्वज्ञानाच्या हळूहळू 5 शाखा निर्माण झाल्या आहेत. शंकराचार्याचा अद्वैत, रामानुजांचं विशिष्ट अद्वैत, निम्मकाराचार्याचं द्वैताद्वैत, वल्लभाचार्यांचं शुद्ध द्वैत, आणि अगदी दुसऱ्या टोकाची भूमिका म्हणजे मध्वाचार्यांचं द्वैत. याच्यामध्ये खूप मतांतर आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आपण मागच्या वेळेस असं ठरवलं होतं की या सर्व भगवद्गीता आणि भागवत धर्म या दोन्हीमध्येच आपण या लॉजिस्टिक जे काही तर्क करायचा आहे तो करायचा आहे. कारण भगवद्गीता ही सर्व उपनिषदांचं स्थार आहे, आणि 30 स्थळी यात्रा आहे, त्यामध्ये भगवद्गीता आपण प्रमाण मानायचं आहे, आणि श्रीमद भागवत यांच्या आधारानेच या चतुश्लोकी भागवताचा आपण लक्षात घ्यायचा आहे अर्थ. पण याच्यामध्ये एक पुन्हा नुसतं भागवत आणि भगवद्गीता जरी घेतली तरी त्याच्यामध्ये पुन्हा काही ठिकाणी भेद आढळतो. हा भेद एकच तुम्हाला सांगतो आणि आपण पुढे जाऊया. आता बघा, सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे जे सांख्य तत्वज्ञान कपिल मुनींनी त्यांच्या आईला देवहूती तिला जो उपदेश केला ते सांख्य तत्वज्ञान आहे. आणि या सांख्य तत्वज्ञानामध्ये पुरुष आणि प्रकृती हे 2 वेगवेगळे भिन्न पृथक असे मांडलेले आहेत. म्हणजे पुरुष हे तत्व वेगळं, प्रकृती हे तत्व वेगळं. पण हे दोन्ही जे अनादी समजलेले आहेत, तर बहुतेक सांख्य योगामधल्या सांख्य शास्त्रामधल्या सगळ्या संज्ञा भगवद्गीतेने जरी वापरल्या तरी भगवद्गीता या दोन्हीला पृथक मानायला तयार नाही. प्रकृतीची उज्ज्वनादी उभारती विकारांश गुणांश विद्धी प्रकृती समूहान, दोन्ही अनादी आहे ते मान्य आहे. पण दोन्ही अनादी असून भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की ती जी माया आहे ती भगवंताची माया आहे, आणि माया त्यांच्या संपूर्ण नियंत्रणात आहे. त्यामुळं 9व्या अध्यायामध्ये मयाध्यक्षेन प्रकृतीस सूयते सचराचरम हेतू नानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते, असं स्पष्ट म्हणलंय की माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती सर्व चराचर ही सृष्टी निर्माण करते, सगळे खेळ खेळते. आणि 7व्या अध्यायात तर स्पष्ट म्हणलेलं आहे दैवी एषा गुरुमयी मम माया दुरत्यया, माझी माया अत्यंत दुस्तर आहे, अवघड आहे, पण माझं जर तुम्ही पूर्ण चरणाशी राहिलात, माझं जर संपूर्ण भजन करीत राहिलात, अनन्य भावे मला जर शरण आलात, माया मेतांतरम तिथे, तर तुम्ही माया नदी भवसागर करून जाऊ शकता. आता या सांख्य तत्वज्ञाप्रमाणे जेव्हा ही 2 पृथक आपण असे म्हणतो, तिथे काय झालंय की लोकमान टिळकांनी त्यांच्या गीता रहस्यामध्ये जो 9वा अध्याय 9वा चॅप्टर आहे, प्रकरण आहे, त्या 9व्या प्रकरणामध्ये त्यांनी अध्यात्म या प्रकरणामध्ये हे अतिशय चांगलं विशद केलेलं आहे. सुंदरपणे लोकमान टिळकांनी दाखवलंय
लोकमान्य टिळक म्हणतात त्या पुस्तकामध्ये, पुरुषाचा जर स्वतंत्र प्रकृतीशी जो संयोग आला आहे तो सत्य आहे का मिथ्या आहे? जर आपण सत्य मांडला तर हा संबंध केव्हाही नष्ट होणं शक्य नाही. म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्यामुळे जर संपूर्ण सृष्टी झाली आणि प्रकृती ही जर संपूर्णतः स्वतंत्र पृथक मांडली तर तिला काही विनाशच नाही, तिचा लय नाहीये. त्यामुळं मानवाचा जन्म होतच राहणार आणि जन्म प्रकृतीमुळे वारंवार जर जन्म झाले तर मग सांख्य मताप्रमाणे आत्म्याला मुक्ती कशी प्राप्त होणार? गीतेमध्ये प्रकृती आणि पुरुष या दोन्ही यांच्या विभूती आहेत, त्यांच्या संज्ञा मान्य आहेत, पण इथे अद्वैत तत्वज्ञान गीतेने प्रतिपादन केलेले आहे. आणि इथे गीतेमध्ये पुरुषोत्तम रूपी नित्य तत्व जगाच्या बुडाशी आहे असं ठामपणे सांगितलंय. अध्याय 15 जो आहे तो पुरुषोत्तम योग सांगतो की या संपूर्ण 15 अध्यायात सर्व भूतांच्या अंतरी असणारा आत्मा मीच आहे. विभूती 10व्या विभूती योगामध्ये असं म्हटलंय की सर्व जे विभूती आहेत त्या माझ्या अंशापासूनच तयार झाल्या आहेत. त्यामुळे अर्जुना तू सर्व कर्म मला अर्पण कर, संशयरहित मन बुद्धी मला अर्पण कर, तस्माच मामस्तुर युद्ध, तू फक्त युद्ध कर, म्हणजे तू फक्त आपलं स्वकर्म कर. मीच ब्रह्माचं, अव्यय मोक्षाचं, शाश्वत धर्माचं आणि अत्यंत परमावधी सुखाचं मूळ स्थान आहे हे गीता सांगते. त्यामुळे तू मला शरण ये आणि तू फक्त माझ्या ठेवी मन ठेवून माझा भक्त हो आणि माझे भक्तचा विनाश कधी होत नाही. म्हणजे तू मलाच येऊन मिळशील असा अर्जुनाला जागोजागी उपदेश केलेला आहे. आणि शेवटी 18व्या अध्यायात म्हणलंय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तू एकच कर, फक्त शोक करू नको, म्हणजे सर्व मी पाप धुवून टाकेल आणि तुझे सर्व मार्ग तू बंद कर. आता हा जो मी आहे, मलाच अर्पण कर, हा मी कोण आहे? हा ईश्वर आहे, भगवंत आहे. हा ईश्वर कुठून आला बरं? हा आपल्या 40 श्लोकामध्ये, चतुश्लोकी भागवतामध्ये ईश्वर स्वतःच वर्णन करतायत. हा ईश्वर शब्द, भगवंत स्वतःची महती सांगतायत, स्वतःच सगळे गुण उकळून दाखवतायत. पण ही ईश्वराची संकल्पना, ईश्वर शब्दच मुळात कुठून आला बरं? हा ईश धातू जो आहे संस्कृत, त्या ईश धातूपासून हा ईश्वर शब्द तयार झालेला आहे. ईश म्हणजे काय? ईश म्हणजे नियमन करणे. ईश म्हणजे नियमन करणे, नियंत्रण करणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जो विश्वाचं नियंत्रण करतो तो ईश्वर, आणि त्यामुळं हा ईश्वराचं नियंत्रण करणारा ईश्वर शब्द तयार झाला. आता थोडे थोडे जे सामर्थ्य असतात, जे देव देवता असतात, त्या देव देवतापेक्षा सुद्धा जो देवाचा अर्थ काय? दिव म्हणजे प्रकाश, जो प्रकाश देतो तो देव. पण लहान लहान छोटे छोटे सामर्थ्य असणारे देवता, देव, या देवांचाही तो ईश्वर आहे. त्यामुळे ईश्वर शब्दाचा फार मोठा इतिहास आहे. आणि ह्या ईश्वर शब्दाच्या इतिहासामध्ये आपण जर प्राचीन इतिहासामध्ये जर डोकावलं तर आपल्याला असं दिसेल की हा ईश्वर जो आहे तो अत्यंत पुराण आहे, या पुराण पुरुष आहे. इजिप्तमध्ये उदाहरणार्थ ईश्वराला आतोन म्हणतात, बॅबिलोनियामध्ये मार्दुक अथवा असुर म्हणतात, इस्रायलमध्ये ईश्वराला येहोवा म्हणतात, ग्रीसमध्ये झ्यूस म्हणतात, रोममध्ये ज्युपिटर म्हणतात, चीनमध्ये ताओ म्हणतात आणि अरबस्थानामध्ये अल्लाह अशी संज्ञा आहे. ऋग्वेदामध्ये ईश्वर शब्द नाहीये, हे खरं आहे, परंतु ईश्वराची कल्पना मात्र निश्चितपणे सांगितलेली आहे. कारण उपनिषदांपैकी अनेक उपनिषदामध्ये हा ईश्वर, त्याच्या बरोबरचे शब्द आठवतात. ईश्वर ब्रह्मदान उपनिषदामध्ये ईश्वर समर्थ या शब्दानं सांगितलेला आहे. मांडुक्यामध्ये तो सर्वेश्वर या शब्दाने येतो. श्वेताश्वेत्रांमध्ये महेश्वर, भगवद्गीतेमध्ये ईश्वर 5 वेळेस आलेला आहे. आणि भगवद्गीतेला ईश्वर आपण आत्ताच म्हटलं तो पुरुषोत्तम आहे, म्हणजे देवांचा ईश्वर या त्रिमूर्तींच्या वर तो आहे. आणि तो एकांशेन क्षीर जगत, जो पुरुष सुक्तामधला जो सांगितलेला विराट पुरुष जो ईश्वर आहे तो दशांमुळे उरलेला आहे. म्हणजे विश्वाचा जो स्वामी ईश्वर आहे त्याला पुरुष ही संज्ञा प्रथम ऋग्वेदातील पुरुष सुक्ताने दिली. छांदोग्यातील उत्तम पुरुष हा तोच आहे. आणि भगवद्गीतेमध्ये आणि भागवतामध्ये पुरुष रूपी ईश्वराला मध्यवर्ती स्थान आहे. आणि सगळ्या धर्मांमध्ये ईश्वरालाच मध्यवर्ती स्थान आहे. भागवत धर्मामध्ये याच पुराणांमध्ये, भागवत सारख्या पुराणामध्ये 18 पुराण मागे पाहिले, त्या पुराणांमधून
राम, कृष्ण, विष्णू, पांडुरंग, शंकर, देवी अशा प्रकारच्या सगुण रूप साकार करून भक्तांची जी एक सगुण रूप असल्याशिवाय तुम्हाला निर्गुणाकडे जाता येत नाही. सगुणाकडूनच निर्गुणाकडे जातो. ध्यानाकरता सगुण रूप आवश्यक असतं. त्यामुळं हे सगुण रूप साकार झालेलं आहे. पांडुरंगाचं हे आपल्या श्रीकृष्णाचंच रूप साकार झालेलं आहे अशी मान्यता आहे. त्यामुळे ईश्वर जे के.व्ही. बेलसरे त्यांनी एक अतिशय सुंदर निबंध लिहिलेला आहे, ईश्वर स्वरूप आणि साक्षात्कार. या साक्षात्कार निबंधामध्ये त्यांनी असं सांगितलंय की ईश्वरची अस्तित्वाची 6 प्रमाण आहेत. कारण निरीश्वरवादी जे आहेत चार्वाक सारखे त्यालाही आपल्या दर्शनामध्ये स्थान आहे. पण निरीश्वरवादी काय म्हणतात? ते म्हणतात हा निसर्ग आहे, हे नियमन आहे, हे अदृश्य शक्ती आहे, काहीतरी आहे. काहीतरी आहे तो गणितामध्ये आपण क्ष म्हणतो तेव्हा त्याला गृहीत धरावा की काहीतरी आहे. आणि या निरीश्वरवाद्यांनी बेलसरे म्हणतात की ईश्वरवाद्यांवर खूप उपकार केलेले आहेत. कारण त्यांची तार्किक पद्धती आहे ती अत्यंत रोबस्ट, अत्यंत चांगल्या मजबूत अशा मानकांवर तयार झालेली आहे. आता ह्याच प्रमाणे ईश्वराचे ज्या अस्तित्वाचे 6 प्रमाण बेलसरे सांगतात त्यांच्या निबंधामध्ये. त्याचं प्रमाण पहिलं असं आहे की ईश्वराचा जगाचा आपला निकटचा संबंध आहे आणि त्याच्या ज्या जगाच्या अपूर्णपणावरूनच आपण पूर्णपणाची कल्पना करू शकतो. ईश्वर पूर्ण आहे, माणूस अपूर्ण आहे. त्यामुळं काहीतरी त्याला पूर्णत्वाचा एक साक्षात्कार होणं आवश्यक आहे. कारण पूर्णपणा हा संपूर्णतः निर्दोष असतो आणि मनुष्य हा दोषयुक्त आहे. त्यामुळे हे प्रमाण पहिलं. प्रमाण दुसरं, सतत बदलणाऱ्या या नश्वर जगामध्ये, परिवर्तनीय जगामध्ये कार्य आणि कारण, कॉज आणि इफेक्ट यांचं सगळं साम्राज्य आहे. पण ईश्वर हेच कार्य आहे आणि ईश्वर हेच कारण आहे असं विश्वामध्ये एकमेव द्वितीय असं समीकरण आहे. त्यामुळं ईश्वराला आपण आदिकारण म्हणतो. ईश्वराचे जे बाकीचे सगळे कार्यकारणावर व्यापार धर्म चालतात, परंतु ईश्वर स्वतःचे कारण असतो आणि हेच एक मोठं प्रमाण आहे. प्रमाण तिसरं आहे की ईश्वराला आपण आदिकारण म्हणतो कारण विश्वाचा व्यापार बिनमोबत चालवणारी एक अजस्त्र शक्ती असल्याशिवाय विश्वाचे व्यापार चालणार नाहीत. आपल्या शरीराचे व्यापार जेव्हा चालतात त्याच्या आतमध्ये एक पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी म्हणतो आपण. त्याच्यामध्ये आतमध्ये चैतन्य असल्याशिवाय आपले कारभार चालत नाहीत. जसे शरीराचे कारभार चालत नाहीत तसेच व्यापक तत्वावर विश्वाचे चालत नाहीत. त्यामुळे आपण यष्टी आणि समष्टी ही संकल्पना अध्यात्मामध्ये पाहतो. चौथं प्रमाण जे आहे ते ईश्वर हा काळाचा स्वामी आहे. त्यामुळे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे आपण आपल्या व्यवहाराच्या दृष्टीने सोयी करून ठेवले. पण काळ याला कुठलाच वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ नसतो. तो एकच असतो आणि तो अखंड वाहत असतो. त्यामुळे हा ईश्वर जो आहे हा काळाचा स्वामी आहे. हे चौथं प्रमाण आहे. 5वं प्रमाण असं आहे की अनितीने वागणारे सुखात नीतीने वागणाऱ्यांच्यापेक्षा हाल अपेष्ट सहन करतात. जे खोटं नाटक जगतात ते आपण समृद्ध पाहतो. पण आपला नित्य अनुभव जो आहे नीतीचाच विजय होणार हे निश्चित असतं. त्याच्यामुळं पुनर्जन्म आणि आत्मा अमर आहे या ज्या संबोध आहेत, या कन्सेप्ट आहेत त्या ईश्वराचं प्रमाण देतात. 6वं प्रमाण आहे की मनुष्य जेव्हापासून समजू लागलं तेव्हापासून सुखाच्या गुरुकिल्लीचा शोध घेतोय आणि हा शोध त्याचा मरेपर्यंत संपत नाही. जन्मल्यापासून वस्तू बदलतात, व्यक्ती बदलतात, परिस्थिती बदलते, अवस्था बदलते, पण त्याच्या सुखाचा शोध घेण्याची जी उर्मी आहे ती संपत नाही. आणि त्याला ते पूर्णत्व नसल्यामुळं फक्त ईश्वरामध्येच त्याला ते पूर्णत्व समजतं. पण पूर्ण वस्तू पूर्ण निर्दोष असते. म्हणून या ईश्वराची संकल्पना, हे आधार, हे प्रमाण देतात ईश्वराचे. म्हणून या चतुश्लोकी भागवतामध्ये ईश्वर स्वतःच, भगवंत स्वतःच त्याची स्वतःची महती सांगतोय. इतकं आपण मागच्या वेळेस पाहिलं. आता आपण 3रा श्लोक घेऊया. 3रा श्लोक असा आहे, यथा महांती भूतानी भूतेषु च वचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे महाभूत विश्वामध्ये प्रवेश करतात आणि त्याच वेळी प्रवेश करीतही नाही. निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूमध्ये मी आहे, मीच त्या वस्तूमध्ये अस्तित्वात आहे आणि त्याच वेळी मी त्या वस्तूमध्ये नाही. पण म्हणजे याचा भावार्थ असा आहे की जगताची सत्ता ईश्वरी सत्तेच्या
आश्रयानं आहे, परंतु माझे अस्तित्व म्हणजे माझी जी ईश्वरी सत्ता आहे त्याच्याच आश्रयाने सर्व जगाची सत्ता आहे. परंतु माझे अस्तित्व जगतावर अवलंबून नाही. जगताच्या सर्व जे विकारी पदार्थ आहेत, जे धर्म आहेत विकारी, म्हणजे हा स्थूल देह सुद्धा एक पदार्थ आहे आणि पदार्थामध्ये जन्म आहे, वाढ आहे, स्थैर्य आहे, क्षय आहे, नाश आहे. हे जे पदार्थाचे धर्म आहेत, या स्थूल देहाचे जे धर्म आहेत, या सर्व धर्मापासून भगवंत म्हणतात की मी मुक्त आहे. या विकारांपासून मी अविकारी आहे. त्यामुळे हे कुठलेच धर्म मला लागू होत नाहीत. या श्लोकाचा गूढ अर्थ जर आपण काढला तर असा अर्थ निघतो की पंचमहाभूतांनी निर्माण झालेल्या सर्व वस्तूंमध्ये ब्रह्म किंवा आत्मवस्तू ज्याला अध्यात्मशास्त्रामध्ये म्हणतात, हे ब्रह्म अधिष्ठान रूपानं किंवा आधार रूपानं व्याप्त आहे. परंतु ब्रह्माच्या स्वरूपामध्ये जगत नाही, ब्रह्मामध्ये जग दिसत नाही. त्यामुळे आपल्याला जे जग दिसतं, आपल्याला जे जग अनुभवाला येतं, तो म्हणजे फक्त आभास आहे. कारण जगाची पृथक वेगळी अशी सत्ता नाही. आता या गूढ अर्थावर आपण थोडस जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की 3 प्रकारच्या सत्ता असतात. पहिली सत्ता म्हणजे ईश्वरी सत्ता, दुसरी प्रतिभासिक सत्ता आणि तिसरी व्यावहारिक सत्ता. आपण ईश्वरी सत्ता थोड्या वेळ पाहू. प्रतिभासिक सत्ता म्हणजे हा जो जग आहे ती प्रतिभासिक सत्ता आहे. आणि या प्रतिभासिक सत्तामध्ये आपण उदाहरणार्थ स्वप्न पाहतो, स्वतःची एक सत्य निर्माण करतो, जग निर्माण करतो, पात्र निर्माण करतो, प्रसंग निर्माण करतो. ही सर्व प्रतिभासिक सत्ता आहे. ती संपूर्णतः खोटी असते. डोळे उघडल्यावर ते स्वप्न भंग पावतो. तिसरी सत्ता आहे जी व्यवहारिक सत्ता आहे. आणि व्यवहारिक सत्ता आपल्याला क्षणोक्षणी या जगात उमटतो. खरं म्हणजे आपल्याला व्यवहारिक सत्ताच चांगली कळते, बाकीचं काही कळत नाही. व्यवहारामधला अर्थ चांगला कळतो आणि परमार्थ मात्र कळत नाही. परमार्थ म्हणजे श्रेष्ठ अर्थ. स्वार्थ कळतो पण परमार्थ कळत नाही. कारण संसार आपण करतो, जो परमार्थ करावा लागतो, संसार आपोआप होतो, त्याच्यावेळी आपण असं गृहीत धरतो की संसारच करावा लागतो आणि परमार्थ झाला तर पाहूया, म्हातारपणी आपण पाहू काय होतंय. त्याप्रमाणे हे व्यवहारिक सत्ता जी आहे, जी क्षणोक्षणी आपल्याला व्यवहारामध्ये आवश्यक आहे आणि त्या व्यवहाराशिवाय आपण जगू शकत नाही. समजा आपण म्हणलं की सर्व ईश्वराचेच अंश आहेत, सर्व आहेत, म्हणून काय झालं, पूर्वी साधू मनुष्य यात्रेमध्ये जेवला, साधू जेवला म्हणजे संपूर्ण यात्रा जेवली, असं होत नाही. प्रत्येकाला जेवावं लागतं. मुलगा जेवला म्हणजे आईला जरी तृप्तता असली तरी तिला प्रत्यक्ष जेवावं लागतं. हे व्यावहारिक सत्ता आहे. आता आपण ईश्वरी सत्ता पाहूया. या ईश्वरी सत्ता जी आहे ती सर्व उपनिषदांनी, अनेक ऋषींनी, अनेक उपनिषदांमध्ये एक 4 महावाक्य तयार झालेली आहेत आणि या 4 महावाक्यांनी ही ईश्वरी सत्ता निर्देशित केलेली आहे. पहिलं महावाक्य असं आहे, प्रज्ञानम ब्रह्म. दुसरं आहे अहम ब्रह्मास्मी. तिसरं आहे तत्त्वमसी तत्त्वमसी. आणि चौथं असं आहे अयम आत्मा ब्रह्म. आता पहिलं पाहूया, प्रज्ञानम ब्रह्म हे पहिलं महावाक्य. म्हणजे प्रज्ञान रूप आत्म्यामुळे जीवाला 5 ज्ञानेंद्रियामार्फत जे आपल्याला ज्ञान होतं, शब्द स्पर्श रूप रस गंध, याच ज्ञान का होतं? कारण आपल्या आतमध्ये जे साक्षी चैतन्य आहे, हे साक्षी चैतन्य जन्मनापासून ते मरेपर्यंत शरीराच्या सर्व अवस्थांमध्ये, म्हणजे बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था किंवा वृद्धावस्था, या सर्व अवस्थांमध्ये हे प्रज्ञान ब्रह्म अधिष्ठित असतं. म्हणजेच याच साक्षी चैतन्याला प्रज्ञान ब्रह्म म्हणतात. प्रज्ञान आणि ब्रह्म हे एकच आहेत. आता दुसरं पहा, अहम ब्रह्मास्मी हे दुसरं महावाक्य आहे. अहम हा व्यावहारिक सत्तेतला वेगळा आहे आणि पारमार्थिक सत्तेमधला वेगळा आहे. कारण व्यवहारामधला जो देह आहे, इंद्रिय आहे, अहंता आहे, अस्मिता आहे, ममता आहे, आमचा जो खोटा अभिमान आहे, सत्तेवरचा अभिमान आहे, प्रॉपर्टीवरचा आहे, जंगम मालमत्तेवरचा आहे, इथे त्या ठिकाणी आपण इंग्रजी त्याला ऍटिट्यूड, इगो असं म्हणतो. हा जो व्यवहारातला म्हणजे देहातला जो अहम आहे तो वेगळा आहे. पण पारमार्थिक अहम जो आहे तो अत्यंत वेगळा आहे. तो पारमार्थिक अहम केव्हा होतो? जेव्हा आपण साधन चतुष्ट आणि अंतःकरण चतुष्ट होऊन आणि सद्गुरु कृपा आपल्याला झाल्यानंतरच तो प्राप्त होतो. म्हणजे आता अंतःकरण चतुष्ट म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त, अहंकार, बरोबर आहे अंतःकरण. हे अंतःकरण चतुष्ट संपूर्ण
देवाशी संलग्न करून जेव्हा आपण साधन चतुष्ट करतो, साधन चतुष्टयाचा आपल्या सर्वांना अर्थ माहिती आहे, तरी मी एका मिनिटात सांगतो, त्याचे फक्त शब्द सांगतो, वेळेभावी आपण त्याच्या खोलामध्ये जाऊ शकत नाही. साधन चतुष्ट थोडक्यात असं आहे की जे षड्रिपू आहेत आपले, काम, क्रोध, मोह, लोभ, मोह, मत्सर, हे 6 षड्रिपांच्या अगदी उलट ही षट संपत्ती याच्यामध्ये आहे. पहिला घटक जो आहे तो आहे विवेक, दुसरा वैराग्य, तिसरी षट संपत्ती आणि चौथं मोक्षत्व. यांनी साधन चतुष्ट होतं. हे साधन चतुष्ट साधकाला अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जसं बँकेत नोकरी करायची तर बँकेत परीक्षा द्यायची, रेल्वेत करायची तर रेल्वेची परीक्षा द्यायची, क्लास 2 क्लास तर MPSC द्यायची, किंवा IAS IFS किंवा IPS व्हायचं तर UPSC द्यायची, त्याशिवाय तुम्ही क्वालिफाईड होत नाही. त्याप्रमाणे साधक होण्याकरता हे साधन चतुष्ट अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा हे साधन चतुष्ट संपन्न होईल, साधन चतुष्ट षट संपत्ती काय आहे ते सांगतो एकदा. षट संपत्ती म्हणजे पहिल्यांदा जे आहे ते शम, मनाचं शम, दम, इंद्रियाचं दमन, नंतर तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान, ही आतमधली संपत्ती आहे. जसे षड्रिपू आहे त्याच्या उलट ही संपत्ती असते. आता या मुमुक्षत्व हे सुद्धा आवश्यक आहे त्या परमार्थ मार्गामध्ये. आणि पुढे मुमुक्षत्व म्हणजे मोक्ष सुद्धा आशा नको आहे, कारण 18वा अध्याय मोक्ष संन्यासच आहे. म्हणजे मुमुक्षत्वाची जेव्हा इच्छा निर्माती, इच्छा संपूर्ण नाश होतो, आणि इच्छा हेच दुःख मूळ असल्यामुळे त्या सर्व इच्छांचाही लय होतो, त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं परमार्थाच्या मार्गावर असतो. त्यामुळं जेव्हा सद्गुरु कृपा होते, साधन चतुष्ट संपन्न साधक असतो, तेव्हा साधक खऱ्या अर्थानं आपल्या मनानं चिंतनशील होतो. तेव्हा त्याच्या सूक्ष्म शरीराला म्हणजे मनाला, बुद्धीला, लिंग देहाला हे चैतन्य जाणू लागतं, आणि तेच पारमार्थिक अहम असतं. ब्रह्म किंवा आत्मवस्तू म्हणजे कुठल्याही उपाधीशिवाय, कुठल्याही विकारांशिवाय असणार अखंड चैतन्याचा दर आहे. या पारमार्थिक अहमला सूक्ष्म शरीराची ही उपाधी आहे, त्या प्रकाशनाची उपाधी आहे. म्हणजे या अहमला ब्रह्मामध्ये, ब्रह्मातच लीनता येते, की ब्रह्मरूप येते, की ब्रह्मरूपता येते, आणि याला भगवद्गीतेमध्ये ब्राह्मी स्थिती म्हटलेलं आहे. आता तिसरं आपण पाहूया महावाक्य, तत्त्वसी, म्हणजे तत्त्वम असी, हे तिसरं महावाक्य आहे. आता वेद वाङ्मयांमध्ये इदम हे नामरूपात्मक आभासी विश्वासाठी वापरलेलं जातं. इदम म्हणजे हे सर्व विश्व, जे विश्व जे आहे ते इदम वापरलं जातं, आणि तत् ते ब्रह्मवस्तूसाठी वापरलं जातं, आत्मवस्तूसाठी वापरलं जातं. आता जो साधक साधन चतुष्टयाने संपन्न झालाय, सद्गुरु कृपा मिळालेली आहे, अशा साधकाला स्थूल सूक्ष्मादी शरीराहून अलिप्त असा जो साक्षी आतमध्ये जाणवतो, तो त्याला सांगतो की तोच तू आहेस. हे तू या सर्वनामाने त्याला सांगितलं जातं. म्हणजे एक आचार्यात्र्यांचं नाटक होतं, तो मी नव्हेच, जे पूर्ण महाराष्ट्राने गाजलं. त्याच्या अगदी उलट तुम्ही करा, तोच तू आहेस किंवा तू तोच आहेस, हेच अगदी या महावाक्याने सांगितलंय की ते तत्व तूच आहेस. आता चौथं जे आहे महावाक्य ते आहे अयम आत्मा ब्रह्म. अयम म्हणजे हा आत्मा ब्रह्मच आहे, असं मांडुक्यापासून दुसऱ्या श्लोकात सांगितलेलं आहे. त्याच्या दुसऱ्या श्लोकात सांगतो, सर्वम हि एतद ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म सोयमात्मा चतुष्पाद. हे 4 भाग आहेत आत्म्याचे. हा आत्मा चतुष्पाद आहे, म्हणजे 4 भागांचा आहे. हे 4 भाग कोणचे आहेत? पहिली अवस्था आहे जागृत अवस्था, त्याच्यामध्ये वैश्वानर आहे. आपण सर्वजण आता जागृत अवस्थेमध्ये आहोत. होपफुली, म्हणजे तुम्ही ऐकता आहात, मी बोलतो आहे. दुसरी अवस्था आहे जी स्वप्न अवस्था, ती तेजस आहे. सुषुप्ती अवस्था आहे तिसरी, प्राज्ञ, आणि चौथी आहे तुर्यावस्था. तुर्यावस्था म्हणजे सर्वज्ञ आहे. ते आत्मा जे वैश्वानर, तेजस, प्राज्ञ आणि सर्वेश्वर, हे 4 भाग आहेत. आत्मा एकच आहे, पण तो निर्णय भागात काम करतो, म्हणून त्या जसं तो काम करतो नामरूपानं त्याला नामरूपान केलेलं आहे. आता ही जी चौथी अवस्था आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. पण या पायऱ्या आहेत, या पायऱ्या चढल्याशिवाय चौथ्या पायऱ्यावर जात नाही. ही चौथी अवस्था जी तुर्यावस्था आपण म्हणतो, त्या ठिकाणी तो जे ते चित्त तत्व आहे ते कसं आहे, तो ईश्वर अंतःप्रज्ञ नाही, तो बहिर्प्रज्ञ नाही, प्रज्ञान घन नाही, म्हणजे ज्ञानीही नाही, अज्ञानी नाही. तो अदृश्य आहे, त्याच्याशी कुठला व्यवहार करता येत नाही, तो ग्रहण करता येत नाही, त्याला पाहता येत नाही,
तो अनिर्वचनीय आहे, तो लक्षणरहित आहे, तो अव्यय आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, इंद्रियातीत आहे आणि आपल्या मायेमध्ये जे मन बुद्धी येतं त्याच्या सुद्धा तो पलीकडे आहे, तो अचिंत्य आहे आणि त्याला शब्दात वर्णन करणं शक्य नाही असं आहे. साधू संतांना जे काही साक्षात्कार झालेला आहे, अपरोक्ष अनुभव आलेला आहे, ते एवढंच म्हणतात की मला आतमध्ये दिव्य ज्योत दिसली, प्रकाश दिसला, याच्यापुढे ते सांगू शकत नाहीत. कारण आत्मतत्वाची ओळख पटली की त्या तुर्यावस्थेत हा अपरोक्ष जरी अनुभव आला तरी तो आपण कुणीही सांगू शकत नाही. आणि जो सांगतो त्याला काहीच कळलेलं नसतं. आता हे बाजारामध्ये मार्केटिंग करणारे अनेक बहुरूपी असतात, ते स्वतःला गुरु सद्गुरू म्हणून घेतात आणि लोकांना भळभावड्या जनतेला स्पिरिच्युअल शॉपिंग अक्षरशः करायला लावतात. विंडो शॉपिंग असते ही स्पिरिच्युअल शॉपिंग सुरू होते आणि ही अगम्य गोष्ट ती सहज आणि सहज सांगतात. त्यामुळे रामदास स्वामी असं म्हणतात, असे फडतूस गुरु अडक्याला 3 मिळाले तरी ते घेऊ नयेत, कारण त्या गुरुपासून काही उपाय तर मिळतच नाही पण अपाय मात्र होतो. कारण या गुरूंपासून अक्षरशः लोक नागवले जातात, त्यांची सगळी इस्टेट खलास होते आणि ते संपूर्ण नागवे होतात. आणि हे असे गुरु आता सध्या जेलमध्ये काही हवा खातात ते तुम्हाला माहिती आहे. तर ह्या अगम्यपणाची म्हणजे हरियाणाचा जो राम रहीम तो अक्षरशः सध्या तुरुंगातच आहे. त्या रहीम वरून एक लक्षात आलं, या रहीमचा एक दोहा फार सुंदर आहे अगम्य या बाबतीमध्ये आणि तो आपण मी आता सांगतो, तो फार सुंदर आहे. रहीम काय म्हणतात, रहीमन बात अगम्य की कहत सुनत की नाही. रहीमन अगम्य बात की कहत सुनत की नाही. जो जानत है वह कहत नाही, जो कहत है वह जानत नाही. काय सुंदर आहे बघा. जो जानत है वह कहत नाही आणि जो कहत है वह जानत नाही. आणि या चतुश्लोकी भागवतामध्ये काही मात्रामध्ये भगवंत समजून सांगतायत की मी त्या प्रत्येक वस्तूमध्ये आहे पण मी कोठेही नाही. आता प्रत्येक वस्तूमध्ये मी आहे हे समजतं, फार अवघड नाही येते, पण कोणत्याही वस्तूमध्ये मी नाही हे थोडस मनाला समजायला अवघड जातं. अवघड आहे पण आपण सोपं करून घेऊया त्याला. आता जर आपण शांतपणे जर विचार करूया की जे पंचमहाभूत आहेत, ही अष्टधा प्रकृती आहे, आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी, ही पंचमहाभूते आपल्या सर्वांना माहित आहेत. या पंचमहापासूनच असंख्य प्राण्यांची शरीराची निर्मिती होते. ही निर्मिती कशी होते, क्रमशः विकासातून होते. म्हणजे मानसिक आणि बौद्धिक स्तरावर कमी विकसित पासून अधिक विकसित ही होत जाते. आणि सगळ्यात आपण असे पाहिलं की ज्या नद्यांमध्ये समुद्रामध्ये डोंगर असतात, खडक असतात, त्या खडक पडून त्याची माती होते, ती माती नदीच्या प्रवाहात जाते, त्याच माती शेतात पसरली की त्याच्यातून गवत निर्माण होतं. म्हणजे दगड मातीपेक्षा आपण त्याला वनस्पती म्हणू, वनस्पती श्रेष्ठ आहे. वनस्पतीपेक्षा पशु पक्षी श्रेष्ठ आहेत, पशु पक्षीपेक्षा मानव श्रेष्ठ आहे, मानवापेक्षा देव देवता श्रेष्ठ आहेत, देवतांपेक्षा त्या देव देवतांचा मोठा देव ईश्वर श्रेष्ठ आहे, ईश्वरापेक्षा महाईश्वर महेश्वर किंवा ज्याला विश्वेश्वर म्हणतो तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणजे एकांतर एक असा क्रमशः विकास आहे. त्यामुळं कमी सामर्थ्य असलेल्या देवता या माणसापेक्षा श्रेष्ठ मानले आहेत. आता संपूर्ण जगत जे अष्टधा प्रकृतीचं आहे त्यावर आपण मागे चर्चा केली आहे, त्यात मी जात नाही. पण प्रत्येक वस्तू, प्रत्येक निर्मिती जी ईश्वराची आहे त्यामध्ये आत्मतत्व आहे हे सहज लक्षात येतं. परंतु त्यांचा प्रवेश असताना प्रवेश नाही हे समजणं जरा अवघड जातं. आता उदाहरणाला आपण हे समजून घेऊया. आणि हे उदाहरण जे आहे त्याच्यात आपल्याला चटकन लक्षात येतं की एक मातीचा घट आहे आणि त्या मातीच्या घटापासूनच हा मातीपासूनच घट तयार झालेला आहे. त्यामुळे घटामध्ये मातीचा प्रवेश आहे, पण आधी घट तयार झाला नंतर मातीने त्यात प्रवेश केला असं आपण म्हणू शकत नाही. जसं घर बांधलं आणि ग्रहात प्रवेश केला तसं हे प्रकरण नाही. कारण घट बनवण्यापूर्वी ती मातीच होती. कुंभाराने मातीच्या घटाला आकार दिला, विशेष आकार दिला, त्याप्रमाणे त्याला विशेष नाव मिळालं. म्हणजे मातीने घटात प्रवेश केला नाही असं म्हणतो. त्याप्रमाणे या जगाच्या निर्मितीपूर्वी ब्रह्म सत्ता मात्र स्वरूपात होत आणि तेच ब्रह्म विश्वाकार प्रतीत होत गेलाय. म्हणून ब्रह्माचा जगातील वस्तूमध्ये प्रवेश आहे हे निश्चित झालं.
आता हे बघा, मातीशिवाय मातीचा घट बनवणे शक्य नाही, किंवा सोन्याचे अलंकार असतात, सोनं आणि अलंकार दोनच घेऊ आपण. अलंकाराला नाम रूपाप्रमाणे त्याला विशिष्ट नाव मिळतं. बांगड्या, पाटल्या, गोट, नथ किंवा अंगठी, चेन, हे जे सगळे नाव आहेत त्या सर्व कशामुळे त्याच्या रूपाप्रमाणे दिलेले आहेत. पण मूळ काय की सोन्याशिवाय ही अलंकार निर्माण होऊ शकत नाही. आणि ते अलंकार जर आपण अग्नीत टाकले दुसरे काही करण्याकरता, तर ते सगळं सोनच बनतं. म्हणजे सोन्याशिवाय अलंकार शक्य नाही. पण अलंकाराशिवाय सोनं शक्य आहे. जसं घटाशिवाय माती शक्य आहे. त्या घटामधलं जे आकाश आहे, जेव्हा ते घट फुटला तो महाकाशामध्ये तो आकाशाचा लय होतो. म्हणजे भगवंत म्हणतायत की जगताची सत्ता माझ्या आश्रयानं आहे, परंतु मी या जगामध्ये मात्र नाहीये. प्रत्येक वस्तूमध्ये माझं अस्तित्व आहे, पण त्या वस्तूच्या मी बाहेर आहे. म्हणून या श्लोकातून भगवंत सांगत आहे की जगताची सत्ता माझ्या आश्रयानं आहे, परंतु माझं अस्तित्व जगावर अवलंबून नाही. कारण जगातील सर्व विकारी पदार्थाच्या धर्मापासून मी मुक्त आहे. आता आणखी चिंतन जरा खोल नेलं तर या विश्वातील सर्व भौतिक वस्तूंमध्ये ब्रह्म आधार रूपाने व्याप्त आहे, परंतु ब्रह्माच्या स्वरूपामध्ये जगताचाच अभाव आहे. तिथे जग नाहीये ब्रह्मामध्ये. म्हणून जगतामध्ये ब्रह्माचा प्रवेश आहे असं म्हणू शकत नाही. जसं आपण म्हणणार की घटामध्ये मातीचा प्रवेश आहे असं म्हणू शकत नाही, त्याप्रमाणे जगतामध्ये ब्रह्माचा प्रवेश असं म्हणू शकत नाही. कारण जे आपल्याला जग दिसतं तो केवळ आभास आहे. म्हणून मागच्या श्लोकात आपण रज्जू सर्पाचा दृष्टांत घेतला होता. या दृष्टांताला शास्त्रीय भाषेत अधिष्ठान किंवा आरोप असं म्हणतात. आणि त्यामुळं हे जी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये आपल्याला अधिष्ठान ब्रह्माचं मिळतं. याचा अर्थ असा की आपल्याला जी प्रतीत होणारी प्रत्येक वस्तू आहे ती आपल्या ज्ञानाद्वारे समजते, आणि ही वस्तू अध्यस्त किंवा त्या ब्रह्मावर आरोपित झालेली आहे. म्हणून ब्रह्म हे अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर हे जगत अध्यस्त झालेलं आहे. त्यामुळं ब्रह्म जगतामध्ये आहेही आणि नाहीही. मग आता असा प्रश्न निर्माण होतो की आत्मवस्तूच्या साक्षात अनुभवाचं साधन काय? उपनिषद सांगतात की अहम ब्रह्मास्मी, ब्रह्माचे स्वरूपच मी आहे. हे आम्हाला जर शब्दांनी कळलं अहम ब्रह्मास्मी, मग साधन कशाला पाहिजे? परंतु या सत्याचे ज्ञान जर नसेल तर ते नुसत्या शब्द पोपटपंचीने ते समजू शकत नाही. तर ते ज्ञान आतून प्रेरित झालं पाहिजे, कारण ते ज्ञानच ब्रह्माच्या प्राप्तीचं साधन आहे. आत्मरूपाचं संपूर्ण ज्ञान हीच ब्रह्माची व्याप्ती आहे. हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी जिज्ञासून काय केलं पाहिजे ते भगवंत चौथ्या श्लोकामध्ये सांगतायत. चौथा श्लोक असा आहे, एतावदेव जिज्ञासन तत्वजिज्ञासूनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. या श्लोकाचा अर्थ असा आहे की शोध घेणाऱ्या जिज्ञासूने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सर्वत्र आणि सर्वदा शोध घेतला पाहिजे, कारण तेच आत्मतत्व आहे, तोच परमात्मा आहे. याचा भावार्थ असा की जिज्ञासेने म्हणजे जाणण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन जोपर्यंत आपण ज्ञानी होत नाही तोपर्यंत जिज्ञासूने म्हणजे जिज्ञासू साधकाने साधना अर्धवट सोडू नये. याचा गुढार्थ असा आहे की आत्मतत्व निश्चयासाठी वेदांतातील अन्वय व्यतिरेक या पद्धतीचा अवलंब करावा असं भगवंत या श्लोकातून सांगतात. आता आपण या चौथ्या श्लोकाच्या जेव्हा गुढार्थावर चिंतन करतो त्यावेळेस ही जिज्ञासून आत्मतत्वाच्या शोधासाठी अन्वय व्यतिरेकाने शोधात बोध घ्यावा असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा आपण जरा याच्यावर विचार करू. जिज्ञासा या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? जिज्ञासेची व्याख्याच अशी आहे की अवगतीपर्यंत जिज्ञासा. याचा अर्थ की जिज्ञासेची व्याख्या आपण आता असं म्हटली, अवगतीपर्यंत विचार हा जिज्ञासा. म्हणजे जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आपली जिज्ञासा टिकली पाहिजे. जसे शास्त्रज्ञ एखाद्या प्रयोग करतात, 20-22 असतात, त्या प्रयोगात काम करतात, त्या जिज्ञासा त्यांच्यामध्ये असते की असं कसं झालं, हे असं होईल पाहिजे. हा जो हंच असतो आतमधला, जी उर्मी असते, त्या उर्मी करता ते अक्षरशः वेडे असतात. त्या अवगतीपर्यंत विचार हा भगवंतानी अर्जुनाला सांगितले की ही जिज्ञासा
ज्ञानी होईपर्यंत पाहिजे. आणि भगवंताला ज्ञानी भक्तच प्रिय आहे, हे आपल्या 12व्या अध्यायामध्ये भगवत भक्तांची जी लक्षण सांगितलंय. आता भगवंतांनी अर्जुनाला 7 प्रकारचे भक्त सांगितले. 7व्या अध्यायामध्ये चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतीनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. आता पहिला त्याच्यामधला आहे जो आर्तभक्त. आर्तभक्त म्हणजे आर्ततेनं तुम्ही भगवंताला जर साथ दिली तर भगवंत साथ दिल्याशिवाय राहत नाही, तो प्रतिसाद देणारच तुमच्या या आर्त साधेला. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण जे आहे ते द्रौपदी आहे. द्रौपदीने वस्त्रांना ज्यावेळी जेव्हा पाहिलं की आपले नवरे नुसतेच बसलेत, विश्वाचार्य सासरे नुसतेच बसलेत, कोणी आपल्याला काही याच्यातून मार्ग काढत नाहीये, तेव्हा तिने भगवंताला आर्त हाक मारली आणि भगवंत प्रकट झाले. दुसरा एक महाभारतात प्रसंग आहे, ज्यावेळेस दुर्योधनाने मुद्दाम 10,000 त्याचे सैन्यासह यांना पाठवलं शिष्यासह जंगलामध्ये. ज्यावेळेस ते वनवासात होते त्यावेळेस ते म्हणाले की आम्ही आता इथे सुग्रास भोजन करू तुझ्याकडे आणि गंगेवर स्नान. त्यावेळेस तिनं आर्थ हाक मारली आणि भगवंताने त्या द्रौपदी थाळीला चिकटलेला एक भाजीचा कण खाल्ला आणि ते ढेकर देत सगळे निघून गेले. ही जी आर्थता आहे भक्तामध्ये, ती आर्थता भक्ताने जर साथ दिली तर भगवंत प्रतिसाद दिल्याशिवाय राहत नाही. एक गमत तुम्हाला सांगतो, त्या रामकृष्ण परमहंसाच्या प्रत्यक्ष ते देवीशी संवाद साधत, जसे आपले नामदेव पांडुरंगाशी संवाद बोलत असत, तसंच परमहंस जे रामकृष्ण आहेत ते सुद्धा देवीशी बोलत असत. एक त्यांच्याकडे भक्त आला, तो रात्रंदिवस पाहत होता की ध्यानस्थामध्ये काहीतरी बडबड करतायत. तो म्हणला तुम्ही कोणाशी बोलता? ते म्हणाले एकदम चुकून देवीशी बोलतोय. म्हणले आम्ही इतकं हे करतो, व्रत करतो, वैकल्य करतो, पारायण करतो, पण आम्हाला तर काहीच अनुभव नाही. मग ते म्हणाले तुम्ही कधी देवाला हाक मारली का हो? ते म्हणले हो, रोज हाका मारतो. तशी नाही म्हणले, चल तुला दाखवतो. आणि त्यांनी त्या शिष्याला घेऊन समोर गंगा नदी वाहत होती, त्यांनी त्याला कमरेपर्यंत पाणी नेलं आणि असं डोकं बुडवलं खाली. डोकं बुडवल्याबरोबर त्या मनुष्य होता भक्त साधा सर्वसामान्य, तो एकदम त्या नाकातून पाणी जायला लागलं आणि त्याची अशी खात्री झाली की आता आपण मरणार. म्हणून त्यांनी आर्त हाक मारली भगवंताला, वाचवा देवा मला वाचवा. आणि त्यावेळेस त्यांनी देखील विंटर त्यांनी काढलं बाहेर आणि ते म्हणले तुला कळालं का आर्थ हाक कशी आहे? तशी आर्त हाक म्हणजे बेंबीच्या देठापासून तिथे आपल्या मणिपूर चक्रामध्ये जो नाद आहे त्याच्यापासून परेपासून पराप्रशक्तीमध्ये वैखरी 4थी अवस्था आहे. तिथं जर तुम्ही आर्थ हाक मारली तर देव प्रतिसाद देईल. दुसरा जो आहे तो अर्थार्थी आहे. आणि अगदी उच्च स्तरावर जर पाहिलं तर भक्त प्रल्हाद याचं सोनं आहे, भक्त ध्रुव हे त्याचं उदाहरण आहे. आणि त्याला आढळ स्थान पाहिजे होतं, ते आढळ स्थान त्यांनी मिळवलं. तिसरा जो आहे तो जिज्ञासू भक्त आहे. त्या जिज्ञासू भक्ताचा आपण आता पाहतच आहोत की त्या जिज्ञासू भक्तांना प्रज्ञान मिळतं. जे अज्ञान आहे, ज्ञान आहे, विज्ञान आहे, शेवटचं प्रज्ञान आहे, ते प्रज्ञान जिज्ञासूनी कायमचं ठेवायला पाहिजे. आत्ताच आपण पाहिलं. आणि चौथा जो आहे तो ज्ञानी. आणि भगवंत म्हणतात हा ज्ञानी भक्त सर्वात मला प्रिय आहे. पण एकदम तुम्हाला ज्ञानी होता येत नाही, पायरीने जावं लागतं. म्हणून जिज्ञासू भक्त आहे जो तिसऱ्या पायरीत आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. पण ही जाणण्याची इच्छा जी आहे ती सर्वांनाच असते हो, पण ती सर्वांना इच्छा कशी असती? कुतूहल स्वरूपात असते. पण नुसतं कुतूहल आपल्या मनात असण्याने काही फळ मिळत नाही. त्याच्याकरता साधना आवश्यक असते, सेवा आवश्यक असते, सत्संग आवश्यक असतो. त्यामुळे या 4थ्या श्लोकातून भगवंत आग्रहानं सांगत आहेत की आत्मतत्वाच्या जिज्ञासूसाठी आत्मतत्वाचा विचार आवश्यक आहे. आणि तोही अन्वय व्यतिरेक या पद्धतीने. आता अन्वय आपण पाहू पहिल्यांदा, नंतर व्यतिरेक पाहू. अन्वय म्हणजे काय? अनु अधिक आहे अन्वय, याचा अर्थ आहे सर्वत्र, सर्वदा, नित्यभाव, नित्य सत्ता. या मुक्तीच्या ज्या 4 अवस्था सांगितल्या आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि साहित्यता, त्या मुक्तीच्या 4 अवस्था आपल्या वेळोवेळी जाता येणार नाही, एकेका वाक्यामध्ये त्यांचं पाहू आपण. सलोकता म्हणजे ईश्वराविषयीचं स्वतःचं विचार विश्व कायम, जसं मी शास्त्रज्ञ सांगितलं त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये कायम तोच एक विचार असतो, तशी सलोकता ईश्वराशी. समीपता म्हणजे ईश्वर सानिध्य अहोरात्र ते साधनेनं मिळवता येतं. जसं मीराबाईंनी मिळालं होतं की तद्रूप झाली ती, एकरूप झाली ती कृष्णाच्या याच्याशी, त्याप्रमाणे स्वरूपता म्हणजे पूर्णता जाते मिळवलं. सायुज्यता ही मुक्तावस्था आहे. आणि हा अन्वय सर्वत्र अवस्थांमध्ये सिद्ध असतो. आता मराठीचे शब्द बघा ना कशी तयार अनुपासून. अनुपालन, अनुशासन, अनुधावन म्हणजे फॉलो. या प्रत्येक ठिकाणी
आपल्याला अन्वय म्हणजे तो सर्वत्र सिद्ध असलेला असतो. म्हणजे जे काम केलेलं आहे ते पुन्हा करताना, उजळणी करताना अनुपालन करणं, अनुधावन करणं हे आवश्यक असतं. जसं आपण रोज साधना करणं आवश्यक असतं त्याप्रमाणे येते. आता आपण व्यतिरेक म्हणजे अभाव हा कसा असतो तो पाहू. आपल्याला रोज जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था या 3 अवस्थांचा अनुभव आहे. यातील प्रत्येक अवस्थेमध्ये बाकीच्या 2 अवस्था आहेत त्याचा अभाव असतो. म्हणजे असं की आपण जर तिसऱ्या अवस्थेत सुषुप्तीमध्ये असलो तर सुषुप्तीमध्ये जागृत अवस्था आणि स्वप्न अवस्था याचा अभाव होतो. त्यामुळे काय होतं की आपण या चैतन्याचा प्रकाश अभाव नसतो. आता मला तिन्ही अवस्थांचे भान होते याचा अर्थ असा की आत्म्याची सत्ता या तिन्ही अवस्थांमध्ये विद्यमान असते. आपण आत्ताच मांडुक्य ऋषामध्ये ते पाहिलं की तिन्ही आत्मा चतुष्पाद कसा असतो. आता या आत्म्यामध्ये जागृत अवस्था नाही, स्वप्नावस्था नाही आणि सुषुप्ती अवस्था नाही. चौथी अवस्था आपण पाहिली आत्मसाक्षात्काराची, त्यामध्ये तिन्ही अवस्थांचा संपूर्णतः व्यतिरेक आहे. म्हणजे गाढ झोपेमध्ये जसं मनाचा लय होतो त्यामुळे बुद्धीचा लय होतो, मात्र झोपेतून उठल्यानंतर मी गाढ झोपलो होतो हे मला कळतं, कारण आत्मतत्व सर्वदा साक्षी आहे. त्यामुळं आमचं झोपलेलं उठल्यानंतर कळतं. कोणीतरी साक्षीला असल्याशिवाय कसं कळलं? म्हणजे हा आत्मा जो आहे तो साक्षी रूपाने तिथे असतो. एवढंच कशाला, आमची बाल्यावस्था घ्या, तारुण्यावस्था घ्या, प्रौढावस्था घ्या, वृद्धावस्था घ्या, हा मी जो आहे तो इतका व्यापक आहे की तो सर्वत्र विद्यमान आहे. म्हणजे शरीरांच्या बदलाशी, शरीरांच्या अवस्थाशी त्या तत्वामध्ये काहीच फरक पडत नाही. हे जर आपण विश्वस्तरावर घेतलं तर विश्वाच्या स्तरावर जो विश्वेश्वर आहे की विश्वात्मा आहे, देव सुद्धा तसाच आहे. म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये ज्याचा व्यतिरेक होतो, परंतु मी म्हणजे आत्म्याचा अन्वय मात्र त्या अवस्था असताना किंवा नसताना देखील सदा सर्वदा होत राहतो. त्यामुळे पहिल्यांदा व्यतिरेक करायचा आणि विश्वास्तरावर महिने वर्ष युग पालटतात, पण चैतन्य जसंच तसं राहतं. त्यामुळे जिज्ञासून ज्ञान प्राप्त करून घ्यावं असं या 4थ्या श्लोकातून सांगितलेलं आहे. आता वेदांत शास्त्रामध्ये या तत्वाचा निर्देश 2 प्रकारे केलेला आहे. एक व्यतिरेक आणि निषेध. पहिल्यांदा व्यतिरेक आणि पहिल्यांदा व्यतिरेकानंतर नंतर अन्वय. कारण उपनिषदात सांगितलंय की नाम रूपात्मक जे विश्व आहे ते नश्वर आहे, ते परिवर्तनीय आहे आणि ते खरं ब्रह्म नाही. आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की न इति न इति नेती नेती, म्हणजे हे नाही हे नाही हे नाही असे लाखो प्रश्न विचारले जे उरतं ते ब्रह्म. किंवा सकारात्मक जी व्याख्या आहे सर्वम खलु इदम ब्रह्म, उपनिषद सांगते आणि गीताही म्हणते वासुदेव सर्वमिती. हा महात्मा दुर्लभ असो, सुदुर्लभ हा. या 2 परस्पर विधानांची संगती कशी लावायची जर आपण जरा शांत विचार केला की श्रुती म्हणते की जगत ब्रह्म नाही, म्हणजे कोणत्याही सीमित वस्तू ज्या आहेत त्या ब्रह्मच होऊ शकत नाही, यात खरा निषेध आहे. आणि तो सीमितेच्या मर्यादित स्वरूपाचा आहे. जेव्हा अनंत ब्रह्माच्या दृष्टीने आपण हे जगत पाहतो किंवा सूर्योदय सूर्यास्त पाहतो, तेव्हा सुद्धा अथांग सागराकडे पाहून सुद्धा हा आपल्याला अनुभव येतो की आतमध्ये रोमांचित होतं, मन पुलकित होतं. हे कशामुळे होतं? कारण सर्वत्र कणकणमय भगवान या समुद्राच्या लाटांकडे पाहून, अथंग समुद्राकडे पाहून सुद्धा आपल्याला अत्यंत रोमांचित होतं. म्हणजे याला गीतेमध्ये वासुदेव सर्वमिती असं म्हटलंय. आता ब्रह्मज्ञान करून घेण्याच्या शास्त्राच्या प्रणालीमध्ये प्रथम आहे व्यतिरेक. कारण निषेध केल्याशिवाय सर्वच ब्रह्म असं समजलं तर मनुष्य आपल्या देहालाच ब्रह्म समजून खा प्या आणि पोट बिघडून घ्या, म्हणजे सर्व जे देहात्मवादी म्हणतात. आणि परवा दैवासाठी सांगितलं की संबंध जे बाकीचे तत्वज्ञानी धर्मांचे त्या इहलोकी म्हणजे या देहात्मवादी भौतिक याच्यावरच आधारलेले आहेत. म्हणून प्रथमतः या जगाचा निषेध करून मग आपण त्याचे प्रतिपादन करणं आवश्यक आहे. रामदासांनी संपूर्ण दासबोध जो सांगितला आहे त्या दासबोधाचं जर सुद्धा एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की देहात्मबुद्धी जी आहे ती आत्मबुद्धी करावी, म्हणजे देहाचा निषेध आहे आणि आत्म्याचा अन्वय. हीच अन्वय व्यतिरेक पद्धती आहे. थोडक्यामध्ये अनात्म जिथे आत्मा नाही त्या वस्तूचा निषेध केल्यावर ज्याचा निषेध करता येत नाही तोच बोधरूपी साक्षी मी सर्वात विद्यमान आहे. म्हणून उपनिषदाची 4 वाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, तत्त्वमसी आणि अयमात्मा ब्रह्म. जे ब्रह्म सर्वदा सर्वत्र व्याप्त आहे त्या परमसत्याचे आपल्या आत्मरूपामध्ये
साक्षात्कार होणं हीच जीवनाची इति कर्तव्यता आहे आणि हीच चौथ्या श्लोकाची शिकवण आहे. म्हणजे जसं सोन्याच्या दागिन्याच्या रूपानुसार आकारानुसार पाहिलं की अलंकार बांगड्या वगैरे आपण नाव निघतो, पण सोन्याशिवाय सोन्याचे अलंकार जसे शक्यच नाही, पण अलंकाराशिवाय सोनं शक्य आहे हेच या चौथ्या श्लोकामध्ये सांगितले. आणि हे जग हा ईश्वराचा एक दागिना समजा. हा दागिना जरी लपला म्हणजे प्रलय जरी झाला तरी ईश तत्व तसंच राहील. जसं बीजापासून वृक्ष निर्माण होतो, त्या वृक्षापासून पहिल्यांदा खोड होतं, नंतर फांद्या होतात, नंतर पानं येतात, पानाला फुलं येतात, फुलांची फळं होतात आणि वाढत जात. आणि ते फळ पिकलं, खाली पडलं की तिथे खाली न्यूटन बसलेलं आहे, विज्ञान सुरू होतं. पण हे जे एक दाना पेरल्यानंतर 100 दाणे 200 दाणे तयार होतात, हे जे आहे ते अध्यात्म खरं. हे मातीतून सोनं निर्माण होतं आणि चतुश्लोकी भागवताचं हेच सार आहे. आपण आता थोडक्यामध्ये पाहूया त्याचे जे मुख्य मुद्दे आहेत ते एकदा पुन्हा एकदा डोळ्याखालून घालूया. सच्चिंद पहिला मुद्दा, सच्चिंद आनंद परमात्मा ही एवढी एकच सत्य वस्तू आहे. नंबर 2, ही जी नश्वर सृष्टी आहे ती अनिर्वचनीय माया शब्दानं व्यक्त करणं शक्य नाही. तिसरं, नामरूपात्मक जगाचा बदल परिवर्तन हा नियम आहे. आणि चौथं, गतिमानता हा विश्वाचा स्वभाव आहे. पाचवं, प्रतीत होणारे जग हे आभास रूप आहे. त्यामुळं या माया सा माया जी नाहीच ती माया. सहावं, व ही माया वस्तू नाही, ती फक्त ब्रह्माची सावली आहे. सातवं, ईश्वर मायाधिपती आहे, माया त्याच्या संपूर्ण नियंत्रणाखाली आहे आणि आपले जीव जो आहेत ते मायेचे गुलाम आहोत. भगवंताच्या कृपेशिवाय ही भगवंताची माया नियंत्रित करता येत नाही. दैवी एषा गुणमयी, लक्षात ठेवा. 10वं, अन्वय व्यतिरेक पद्धतीने मल विक्षेप आणि आवरण दूर करून टाकणं अत्यंत आवश्यक आहे. 11वं, इंद्रियांचे जे गुणधर्म आहेत त्याचा अतिरेक न करता अनन्य भावे ईश्वराशी शरणागती पाळणं. म्हणजे तुम्ही त्याचा भोग घेताना सुद्धा हे इंद्रियाचे विषय इंद्रियांना करू द्या अशा प्रकारची वृत्ती आवश्यक आहे. 12, या ज्ञानातच त्याचं परमकल्याण आहे, परंतु त्यासाठी साधन चतुष्ट आपण जे वर्णन केलं ते पाहिजे तुम्हाला. म्हणजे विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, शम दम उपरती श्रद्धा आणि समाधान हे अत्यंत आवश्यक आहे. आता या ध्यान धारणा समाधीमध्ये या समाधीद्वारे संपूर्ण स्वतःची म्हणजे अंतिम स्वरूपामध्ये करून येण्यासाठी मोहाचा पूर्ण क्षय झाला पाहिजे. मोक्ष म्हणजे काय? थोडक्यात मोह म्हणजे मोह, क्ष म्हणजे क्षय, मोहाचा संपूर्ण क्षय म्हणजे मोक्ष. हा चौथा पुरुषार्थ आहे. या समाधीद्वारे मिळणाऱ्या अद्वैत स्थितीलाच भगवद्गीतेमध्ये ब्राह्मी स्थिती म्हटलंय. म्हणजे शोक, मोह आणि भय याची समूळ निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करणं हेच या भागवताचं फळ आहे. आणि चतुश्लोकी भागवत आपल्याला शिकवण देत आहे की या परमानंदामध्ये स्थित झाल्यावर पर्वत प्राय दुःखे जरी आपल्यावर कोसळली तरीही मनुष्य डगमगत नाही, ज्ञानी मनुष्य विचलित होत नाही. या स्थितीनं दुःखेनं गुरुनानी विचारले. त्यामुळे आत्मज्ञानाचं फळ जीवनामध्ये मिळणं हे एक परमानंदाचं भाग्य आहे आणि त्यामुळं हे परमसुख मिळवण्याचं आयुष्यामध्ये अत्यंत चांगलं ध्येय कोणाचे असू शकतं. थोडक्यात चतुश्लोकी भागामध्ये या ब्रह्मस्वरूप तत्वाचं वर्णन केले आहे आणि तेच परमात्मा परब्रह्म श्रीकृष्ण या भागवताची देवता आहे, भगवद्गीतेची देवता आहे. त्यामुळे हाच परमात्मा आपल्याला योगमायेद्वारे या पृथ्वी तलावर संकट काळामध्ये विविध अवतारामध्ये प्रकट झालेला दिसतो. बाकींच्या धर्मामध्ये कोणी प्रेषित पाठवले, कोणी देवाने मुलगा पाठवला, पण आपल्या हिंदू धर्मामध्ये चक्क 9 अवतार होऊन गेलेले आहेत आणि 10वा अवतार कल्कीचा आहे, तो कलियुगाच्या शेवटी होणार आहे असं भागवतामध्ये लिहून ठेवलंय. म्हणजे केवळ मानवाचं कल्याण करण्यासाठी, लोकांची तळमळ जी आहे, त्यांची दुःख आहे त्यांच्या निवारण्यासाठी आपण या पृथ्वी तलावर ठरवितो. आता शेवटचा मुद्दा, जर एखाद्याला ब्रह्मचिंतन कठीण वाटत, हे महर्षी व्यासांनी लिहिलेलं सर्व भक्ती ज्ञान कर्मयोग हे सगळे आवड वाटतं, तर भागवतामध्ये ज्या श्रीकृष्ण लीलांचं वर्णन केलेलं आहे त्याचं श्रवण, त्याचं मनन, त्याचं वाचन हे सुद्धा अतिशय चांगलं चिंतन घडतं. आणि टिळक सरांनी या बाललीलातून शिवतत्व, विष्णू तत्व, विष्णूतून शिवतत्व यांची जी मालिका नवनाथाच्या आणि अवतार सुंदरपणे सांगितलेली आहे. म्हणून श्रीकृष्ण लीला सुद्धा ही एक कला आहे, हा एक योग आहे आणि या लीलेद्वारे सुद्धा
म्हणजे तुम्ही भागवतामध्ये जर कथानक ऐकले तर त्याच्यामधून तुमचं हृदय तृप्त होईल, भक्तीचा झरा होईल आणि भगवंत स्वतः तुमच्या हृदयामध्ये प्रकट होतील. जसं तुम्ही त्या कथेशी तद्रूप होताल तसं तुमच्या आपोआप आतमधून तुमच्यामध्ये भक्तीचा झरा होईल आणि आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या भक्तापासून भगवंत दूर राहू शकत नाही. हा भागवताचा सिद्धांत आहे. त्यामुळे या चतुश्लोकी भागवतामध्ये शेवटी श्रीकृष्ण योगी परमात्म्याला आपण नमस्कार करूया. पुन्हा एकदा मी जो सुरुवातीचा श्लोक म्हणलो तो श्लोक म्हणतो आणि माझ्या वारीला विराम देतो. ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्राय कृष्णाय श्रीकृष्णाय वयं नमः. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. धन्यवाद विजयजी. त्यांनी मागच्या 2 श्लोकांचा आढावा आज घेतला आणि त्यानंतर अन्य धर्मातली सृष्टी निर्मिती त्याबद्दल सांगितलं. द्वैताद्वैत अद्वैत या 5 शाखांमधलं मतमतांतर, ईश्वर ही कल्पना, त्याची विविध देशातली नावं आणि उपनिषदातली नावं, त्याची 6 प्रमाणं, अशा पद्धतीने मागचा आढावा घेऊन 3रा श्लोक आणि 4था श्लोक आज सांगितला. त्याच्यामध्ये अविकारी ब्रह्माचं, निर्गुण निराकार परब्रह्माचं वर्णन, 4 महावाक्य, 4 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या आणि आत्मानुभव जो आहे त्याबद्दल सांगितलं. जानत है वह कहत नाही, जो कहत है वह जानत नाही, हा करीमचा दोहा सुद्धा लक्षात राहण्यासारखा आहे. त्यानंतर अन्वय, व्यतिरेक, जिज्ञासा, 4 भक्त, असा सगळा आढावा म्हणजे या चतुश्लोकी भागवतातल्या 4 श्लोकांचा आढावा त्यांनी घेतला आणि हे अतिशय सुंदर रीतीने आपल्याला उलगडून दाखवलं. त्याबद्दल धन्यवाद. आता पुढच्या रविवारी म्हणजे 28 नोव्हेंबरला संध्या कोल्हटकर यांचं नाथ संप्रदायावरती व्याख्यान होईल. आता या कार्यक्रमाची सांगता आपण पसायदानाने करूया. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताते चिमिरद विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांची तेला प्राणी वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता जला कल्पतरुंचे आरह चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेघे अलांछन मार्तंड देता बहीण ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजितो
आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवे जी तीर्थ म्हणे श्री विश्वेश्वराव आहोई दान येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला